आज आपण लाडू करणार आहोत। तर या वाटीने आपण 4 वाट्या पीठ घेणार आहोत चण्याचं। तर आपण 4 वाट्या चण्याचं पीठ घेतलेलं आहे। त्यासाठी आपल्याला हे पाक करायला 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी लागतं आधी पाकामध्ये टाकायला। आणि हे आता आपण पीठ मळून घेऊया आणि नंतर हे छोटे चमचे 2 चमचे इलायची आणि जायफळ पावडर आहे आणि काजू घेतलेले मी अंदाजे, तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता। बदाम पण अंदाजे घेतले, ते पण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि थोडेसे मनुके आपण वरून टाकूया। तर आता पीठ मळून घेऊया। हे आपण चपातीचं पीठ जसं मळतो तसं मळायचं आणि त्याच्या पुऱ्या करून तळून काढायच्या तुपामध्ये। पाणी एकदम नाही टाकायचं, थोडं थोडं करून टाकायचं, कारण पातळ नाही करायचं जास्त आपल्याला। हे पीठ थोडं घट्ट झालं तरी चालेल। आपलं पीठ आता व्यवस्थित मळून झालेलं आहे चण्याचं पीठ। आणि आता आपण ह्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून या तळून घ्यायच्या। आधी मी पुऱ्या करून ठेवणार आहे आणि नंतर तळणार आहे। आपण जशा पुऱ्या बनवतो तशाच बनवायच्या। अशा सगळ्या पुऱ्या बनवून ठेवायच्या। आपल्या पुऱ्या आता तयार झालेल्या आहेत। तर जास्त बारीक पण नाही लाटायच्या, जास्त जाड पण नाही लाटायच्या, या प्रकारे। आणि आता आपण तळून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, तूप गरम झालेलं आहे। बटरचं काढलेलं तूप आहे, त्यामुळे फेस येतो। व्यवस्थित लाल कलर येईपर्यंत आपण पुरी तळून घ्यायचे। अशी
अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या काढून घ्यायच्या. तर बघू शकता अशा आपण पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत. व्यवस्थित लाल एकदम, हे जास्त टिकतात, कच्च्या राहत नाहीत. आणि त्याचा चुरा करून, असा चुरा करून त्याचा मग मिक्सरमध्ये हे असं बारीक करून घेतले. तर हे पण आता बारीक करून घ्यायचं. आणि आपण आता त्याच्यामध्ये जे आपल्याला काजू, बदाम आणि मनुके टाकायचे, तर ते आपल्याला थोडेसे तळून घ्यायचे. आपले काजू आणि बदाम थोडेसे आपण कुटून घेणार आहोत. जास्त बारीक नाही करायचे, तुकडे तुकडे करायचे त्याचे. तर हे असे थोडेसे कुटून घ्यायचे. आपण पुऱ्यांचं सगळं व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे. रव्या टाईप, असे रव्या टाईप बनवून घ्यायचं. खूप बारीक पण नाही, खूप जाड पण नाही असं. आणि आता चाचणी करून घेऊया. तर त्यासाठी आपण ही 1 वाटी पाणी टाकणार आहोत. आणि गॅस फुल केलाय. त्याच्यामध्ये आपण ही 1 वाटी साखर टाकणार आहोत. साखरेचं प्रमाण जे आहे ते आमच्या हिशोबाने बरोबर आहे. तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता. साखर थोडी जास्त टाकली तरी चालतं, पण आम्ही थोडी कमी खातो म्हणून कमी टाकली. एक तारी किंवा 2 तारी आपल्याला पाक करायचा आहे. तर ही 1 तारी पाक झाला. ह्याला 1 तारी पाक म्हणतात ह्याला. ही 1 तार पडणं म्हणजे 1 धार पडणं म्हणजे 1 तारी पाक. आणि हे असं पण तुम्ही करू शकता. 1 तारीच हा, हे असं 1 तारी. आपला पाक आता झालेला आहे. 1 तारी पाक. आता आपण आपलं हे टाकून घेऊया. गॅस बंद करायचा आणि जेवढं याच्यात बसल तेवढंच टाकायचं. बाकी उरलं तर आपण नंतर पाक करून करू शकतो. याच्यामध्ये आपण इलायची, मनुके, आणि हे काजू बदाम जे आपण बारीक केलेले ते पण टाकून घेऊया अर्धे.
येतोय ना मी. आपण हे पाकामध्ये आपण सगळं मिक्स केल्यानंतर थोडंसं तूप घातलेलं आहे याच्यामध्ये. तूप घालताना मी दाखवलं नाही पण आता सांगते. आणि आता आपण लाडू वळवत आहोत. तर आपले लाडू तयार झालेले आहेत. तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटद्वारे सांगा लाडू कसे झाले ते. धन्यवाद सर्वांचे.